राम राम शेतकरी बंधूंनो, वकील शेळीपासून सुरुवात केलेली मी आज 10 वर्ष झाली. तर 10 वर्षामध्ये आज माझ्याकडे 25 शेळ्या आहेत आणि इथून माग मी किती लाखाचे विकल्यात आणि किती नाही याचा काही मला गणित सांगू शकत नाही. पण खऱ्या अर्थाने करा हे शेतीला हे जोडधंदा लय भारी, लय भारी. ह्याला काय कानाला धरली का आपल्या 10 रुपये कमी येते जास्त येते त्याचा काही विचार करायचा नाही. पण आपली गरज भागत ज्या टायमाला लागते ना आपल्याला त्या टायमाला आपण विकू शकतो. म्हणजे हा इतका सोपा आणि साधा पर्याय आपल्या शेतकऱ्याला. ह्यो पर्याय जर वापरला का तर ह्यो पर्याय एका शेळीपासून शेळी पालन, हिंत शेळी फिरत शेळी पालन करायचं आणि त्याच्यावर आपला परपंच सगळा पूर्णपणे भागवतो. आज माझा हे परपंच आज सगळा शेळ्यावर चालतो आणि याच्यामुळे मला कोणाला काही मागायची फिकायची काही गरज पडत नाही. मग इतक्यापर्यंत मी करतो. आणि माझं वय आहे आता जवळजवळ माझं 70 ते 72 वर्षाचं वय. मी 10 वर्षांनी पहिला मी ऊस तोडायचं काम करायचो. 30 वर्ष ऊस तोडायला, पण कधी पैशाला पैसा नव्हता, कधी पैशाला पैसा लागतच नव्हता. पण हे शेळ्या गेल्यापासून मला कुठला काही टंचाई भागत नाही काय नाही. ज्या टायमाला पैसे पाहिजे त्या टायमाला पैसे उपलब्ध. आपल्या घरी येऊन हे व्यापारी शेळ्या आपल्या घरी येऊन खरेदी करून बोकडं काठी म्हणा बोकडं म्हणा हे विकू शकतो, घरी येऊन देऊ शकतो व्यापारी. आपल्याला जाय सुद्धा कुठं घर काय गरज पडत नाही. किती आज 25 शेळ्या आहेत माझं. आता ह्या 25 शेळ्या आहेत तर समजा तुम्ही ह्या अशा पद्धतीने जर ह्या शेळी पालन जर सांभाळलं आणि केलं तरी चांगला फायदा होऊ शकतो. ही शेतीला जोडधंदा चांगला आहे आणि हे शेतीला जोडधंदा चांगला असल्यामुळे आपल्याला आता शेती आपण केली, समजा शेती केली, आता कधी अतिवृष्टी होती तर पीक गेलंच म्हणायचं आणि जर पाऊस नाही पडला तरी पीक गेलंच आपलं. म्हणजे आपण जशाला तसेच राहिलो. तर ह्याच्यापासून जर शेळ्या जर सांभाळायचं ह्याच्यापासून आपल्याला कुठलाही धोका होत नाही. आपल्याला पैसे तर कमी पडतच नाहीत. खर्चाला जेव्हा आपल्या गरज पडून तेव्हा पैसे खर्चाला भेटतेच. पण असा जर धंदा जर केला का तर हे एकदम उत्तम धंदा आहे असं मी म्हणतो.